देशमुख हत्या प्रकरणी जो महाराष्ट्रात वाद चिघळला आहे, त्याच्याबद्दल सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही नांदेडमध्ये किंवा नांदेडच्या रहिवाशांकडनं आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्यक्षदर्शी तर नाही ते, पण जनसाधारण म्हणजे जनतेचा एक चेहरा म्हणून त्यांना काय वाटतंय हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, जितकं मंत्री किंवा जसं धस म्हणाले आका त्यांचं जे काय आहे ते. राजकारण करण्याचा काही विषयच नाही. कारण जनसामान्यांमधला एक व्यक्ती फार निर्घृण पद्धतीने हत्या केली गेलेली आहे. तर दोषींना कारवाई कडकमधली कडक कारवाई झालीच पाहिजे, असं काहीसं मत प्रत्येकाचंच असतं त्याबद्दल. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगता का? संदीप कराळे. अच्छा, मी नांदेड. नांदेडचे. बरं, बीड जिल्हा तुमचा शेजारचा जिल्हा, बरोबर. तुम्हाला काय वाटतं की हे जे प्रकरण झालंय हे कशामुळे झालंय? काय नेमकं? नाही, या प्रकरणातून असं लक्षात येतंय की बीडमध्ये अशी प्रकरणं खूप झालेली आहेत आणि त्याचा माज यावेळेस उघड झालेला आहे. तर हा माज कुठेतरी दबला पाहिजे आणि आज सत्ताधारी जे आहेत, तर ते सत्ताधारी निश्चित या गोष्टीला कुठेतरी न्याय देतील. आणि न्याय देण्यासाठी जे तुम्ही जसं म्हणलात धसनं, आका वगैरे, तर अशा लोकांना बाजूला ठेवूनच न्याय भेटेल असं माझं मत. बरं, हे प्रकरण असं म्हणतात की देशमुख ज्यांची हत्या झाली आहे त्यांचं असं काही नव्हतं की फार मोठा माणूस किंवा फार श्रीमंत असं काही नाही. जनसामान्यातला एक व्यक्ती होता, एक जनप्रतिनिधी म्हणून एक चांगला चेहरा होता. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की खरंच त्यांचं पत्र्यांचं शेड वगैरे असं काही आहे का, की खरंच तो त्या पातळीवरचा तो माणूस आहे का? कारण देशमुखांचं बरंच अगदी गोरगरीब जनतेमधला एक चेहरा वाटतो. काय वाटतं तुम्हाला? नाही, ते पूर्ण जरी बाजूला ठेवलं आपण, तर एका सामान्य माणसासाठी त्यांनी रस्त्यावर उतरले होते, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या माणसासाठी कुठेतरी न्याय हे करण्यासाठी त्यांनी बाहेर उतरले, त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला आणि दाबता वेळेस आज लोकांनी निवडून दिलेला जो की सरपंच आहे, त्या माणसाला जर इतक्या 2 घंट्यात काही लोक येतात, बाजूला करतात, हे सगळ्या उभ्या महाराष्ट्रानं चित्र बघितलेलं आहे. ते कुठंतरी समोर आलेलं आहे, पण त्याला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. तो कुठंतरी महाराष्ट्राचे जे आपले आहेत महाराष्ट्राचे वरिष्ठ, त्यांनी हे न दबू देता त्याच्यावर न्याय त्या कुटुंबाला दिला पाहिजे आणि या जनतेतल्या नागरिकांना पण तो न्याय भेटला असं भेटला पाहिजे. भेटला पाहिजे. त्यांच्या घरात शोकाचं वातावरण आहे आणि अपराधी अजूनही फरार सांगतात आहे आणि त्याच्या मागे कोणाचा तरी कट कारस्थानाचा हात आहे. जे कराड आहे, वाल्मिक कराड, ह्या माणसाचं, या इसमाचं देखील नाव अगदी व्यवस्थित चर्चेत आहे आणि पहिले देखील गुन्हे नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत, दर्शित किंवा अदर्शित बरेच असे जी प्रकरणं आहेत ती चव्हाट्यावर येतात आहे. खरं काय खोटं काय तुम्हाला काय वाटतं की कराड हा व्यक्ती म्हणजे याच्यासाठी खरंच कारणीभूत आहे का? आता त्या गोष्टीसाठी न्यायालय आणि प्रत्येक आपली जी प्रशासनाची यंत्रणा आहे ती चालू आहे. पण मला असं वाटतं की कोणत्याही व्यक्तीचं उगाच्या उगाच समाज नाव इतकं खराब करत नाही. ज्या प्रमाणावर त्यांचं नाव खराब व्हायला आणि ते जर उघडत असतील तर त्यांना थारा देऊ नये. त्यांच्या मुलाचंही प्रकरण विनयभंगाचा आणि अपहरणाचा एक व्हिडिओ समोर आलेला होता. म्हणजे त्यांच्या त्यांच्या मुलाचंही, म्हणजे हा व्यक्ती कुख्यात आरोपी असल्याचं एक चित्र समोर आलेलं आहे आणि त्याच्या मागे हात जो आहे तो आणखीन कोणीतरी मंत्री, नाव मी घेणार नाही, पण त्यांचं नाव येतंय. तर काय वाटतं तुम्हाला, काय काय नेमकं असायला पाहिजे? या गोष्टीवर मी बीडचं नसल्यामुळं आता ते ऐकण्यातच आहे, बघण्यात किंवा तुमच्या साईडचा जिल्हा आहे, तुम्ही जितके चितपरिचित आहात, त्या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं? दोषी कोण, आरोपी कोण? आता आरोपी समाजापुढे आलेला आहे, सगळ्यांपुढे आलेला आहे. आता महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. मी तुम्हाला तेच वारंवार सांगा. मित्रांनो, गोष्ट अशी आहे की जो प्रकार घडलेला आहे ना, फार छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये जे शव सापडलेलं आहे ना, ते फार विचित्र आणि मानसिक कुठेतरी मनाला जो आहे तो फार धक्का देणारं पूर्ण महाराष्ट्रासाठी हे प्रकरण आहे आणि त्याचा वेध घेण्यासाठी AT न्यूज चॅनल नांदेडमध्ये आणि जमलंच तर बीडमध्ये सुद्धा जाईल. तुमचं नाव सांगाल? ज्ञानेश्वर पांडुरंग गंदलवार, तुम्ही राहणार नांदेड नांदेड. तालुका. तुम्हाला जी बीडची जी घटना झाली आहे, तुमच्याच एरियातली कुठेतरी डाग लागल्यासारखं वाटतंय. जिल्हा जरी बाजूला असला
तरी बऱ्याच प्रकरणं जे तुमच्या कानावरती येत असतील आणि प्रत्यक्षदर्शी देखील तुमच्यातले असतील. काय वाटतं तुम्हाला, की काय नेमकं जनसाधारण मधला एक व्यक्ती आहे, ज्याचा निर्घृणपणे देशमुखांची निर्घृणपणे हत्या झालेली आहे आणि आरोपी अजूनही 2-3 आरोपी आहेत जे मुक्तपणे संचार करतात आहे. त्यातल्या त्यात मंत्र्याचं नाव समोर येत आहे. तर काय वाटतं तुम्हाला, काय नेमकं प्रकरण? मला एवढंच वाटलं पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे गहिवरल्यासारखी गोष्ट आहे, की हे दादा जे आहे ते गहिवरले. खरंच हा विषय इतका घाणेरडा आणि विचित्र आहे. एका सरपंचाला एक म्हणजे लिटरली पाणी मागितलं तर त्याच्या जागी तुम्ही समजू शकता. असं राक्षसाला सुद्धा मरण नाही येऊ, अशी आपली काहीशी संस्कृती आणि याच्यात मंत्र्याचं नाव घेतलं जातंय. म्हणजे हे बघा 10 लोकं 10 गोष्टी सांगतील. 9 चुकीची असणार, पण 10वा एक कुठेतरी काहीतरी बरोबर असतो म्हणून तो नाव घेतो. बरं का. बऱ्याच वेळेला मीडिया ट्रायल फक्त हे स्पेसिफिक नसतं आणि अवघा महाराष्ट्र बघतोय. म्हणजे मंत्र्याचं नाव येणं किंवा त्याच्या हाताखालचा एक कोणीतरी व्यक्ती याचं नाव येणं, हे लज्जास्पद आहे. मंत्रिमंडळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची वाच्यता झालेली आहे. धस साहेबांनी ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा सांगितलंय, की कशा पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला. व्हिडिओ कॉलचा आरोप झालेला आहे, की मारत असताना व्हिडिओ कॉल केला गेला. म्हणजे महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यातले, तालुक्यातले जी रेतीवाले, चाकूसुरीवाली मंडळी जी आहे, त्यांना हे पाठिंबा देण्याचं एक कुठेतरी आयडियल सेट करण्याचं काम होतंय का? असा हा प्रश्न आहे. कारण जसं तुम्ही पाहू शकता जनसामान्यांमधली एक व्यक्ती जी गहिवरून जातात आहे. न्याय मागायचा कुठे? हा मुळात प्रश्न आहे. आणि न्याय मागायचा कुणाकडे आणि कसा? हा एक प्रश्न आहे. ह्या विषयाचं गांभीर्य जर का आता नाही घेतलं, प्रकरणं फार मोठी-मोठी समोर येतात आहे. प्रशासन करतंय काय? याच्यावरती कोणीच बोलायला तयार नाही. आणखीन आढावा घेऊ या गोष्टीचा. पाहत राहा एटी न्यूज.